विरोधकांना विचारणा करण्याचा लोकशाहीमध्ये जरूर त्या ठिकाणी हक्क आहे. आम्ही माहिती घेतली की 95 सालापासूनची जुन्या असलेल्या खटल्यामध्ये परवाच्या दिवशी न्यायाधीशांच्याकडनं निर्णय जाहीर झाला आणि त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. आता न्याय प्रक्रियेमध्ये सुद्धा एक व्यवस्था आहे की JMFCच्या स्तरावरती एखादा निकाल आला तर सेशन कोर्टामध्ये अपील होतं, सेशन कोर्टामध्ये आला तर हायकोर्टात होतं आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा होतं. आमच्या माहितीप्रमाणे सोमवारी वरिष्ठ न्यायालयामध्ये माणिकराव कोकाटे त्या ठिकाणी दाद मिळतील. स्थगिती मिळाली तर आपोआपच विषय प्रश्न सुटेल. बघूया, 1-2 दिवस वाट पाहूया. सुनील केदार यांच्या बाबतीत जसं तात्काळ निर्णय झालेला होता राजीनाम्याचा, त्या पद्धतीचा निर्णय या प्रकरणामध्ये का घेतला जात नाही असा प्रश्न शिक्षेला स्थगिती नाही, वागणूक मिळते असं म्हणतात. त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळालेली नाही, त्यामुळे कुठेतरी राजीनामा घेतला. एक लक्षात घेतलं आपण तर त्या क्षणाला माणिकराव कोकाटेंना जामीनसुद्धा कोर्टाने मंजूर केला. याचा अर्थ शिक्षेची अंमलबजावणी सुरू झाली असा कायदेशीर परिभाषित होत नाही. मी काय कायद्याचा अभ्यासक नाही. खरं आहे, महाराष्ट्रामध्ये अजून एक उदाहरण आहे की ज्यांना शिक्षा झाली पण त्यांच्या संदर्भातला निर्णय 2 वर्ष झाला नाही, नंतर मग कुणीतरी उच्च न्यायालयामध्ये त्याच्यातनं स्थगिती घेतली असे एक आमदार आहेत. मी ते नाव घेऊ इच्छित नाही कारण त्याच्यातून आणखीन एक वेगळा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पण 2 दिवस बघूया आपण वाट. पण सर, या प्रकरणामध्ये सातत्याने आता विरोधकांकडून असं म्हटलं जात आहे की जे सत्ताधारी आहेत त्यांना वेगळ्या पद्धतीची वागणूक दिली जाते. विरोधकांना वेगळी, सत्ताधाऱ्यांना वेगळी. विरोधकांना त्यांचं म्हणणं मांडण्याचा लोकशाहीमध्ये अधिकार आहे. आरोप तर ते विरोधक नेहमी करतच असतात, त्याच्यातला तो एक भाग आहे.